शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत। मोर्चा विराट स्वरूपाचा होतोय असं दिसतंय, गर्दी व्हायला लागलेली आहे। काय मोर्चातून सांगायचंय, कशा पद्धतीचे भाषण होत? असं आहे की या मोर्चाची जी गर्दी आता होतीये आणि आपण ज्याला विराट मोर्चा म्हणालात, यातूनच केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या विरोधात किती जनतेमध्ये असंतोष आहे, किती संताप आहे, किती चीड आहे, हे यातून स्पष्ट दिसतं की प्रत्येक पातळीवर सरकार हे चोऱ्याच करतंय आणि म्हणून या चोरीच्या विरोधात हा संताप आहे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत, मात्र प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत। या सभेचा खरंच फायदा होईल असं वाटतं, अपेक्षा आहे? हे निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे। ही स्वायत्त संस्था झाली आहे का? ही भाजपाची एक शाखा झालेली आहे, एक ब्रँच झालेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाची स्वायत्तता राहिली पाहिजे आणि लोकशाही जगली पाहिजे, याकरता हा मोर्चा आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे। आज पुन्हा एकदा त्याच व्यासपीठावरून ही भाषणं होतील। काय वेगळं चित्र पाहायला मिळेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंवा पालिकांच्या निवडणुकीमध्ये? किती फायदा होईल याचा? 100% ह्या एकीचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला होईल, पक्षांना होईल आणि जनतेला देखील होईल। केवळ ठाकरे बंधूंना होईल असं नाही, तर उभ्या महाराष्ट्राला होईल। धन्यवाद। जाधव आपल्यासोबत होते, ते सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल। मात्र सगळ्या नेत्यांची भावना हीच आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्न, या प्रश्नांची उत्तर मिळायला हवीत आणि या मोर्चाचा नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फायदा आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन गणेश राहटेसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।